पडली आहे. 25 जुलैला जो पाऊस पडला त्याच्यामधून ही उगवण झाली आणि त्यानंतर जेव्हा भेट झाली यांची एक साधारण 2-4 दिवसांनी आणि त्यांनी त्यांचं प्रॉडक्ट ग्रीन प्लॅनेटचे जे आहेत पॉवर ग्रो फ्लॉवर ब्लूम या संबंधी माहिती दिली. बरं. आणि म्हटलं बघूया आपण प्रयोग करून. म्हणून 25 जुलैला पडलेल्या पावसानंतर जे 2 पानावर 3 पानावर हे रोप आलेलं होतं तेव्हा 3 ऑगस्टला आम्ही पहिली फवारणी पॉवर ग्रोची घेतली याच्यावर. साधारणपणे एका पंपामध्ये 15 लिटरच्या 40 मिली ते 50 मिली आम्ही याच्यामध्ये पॉवर ग्रो टाकलेला होता. आणि 7-8 दिवसांनी जेव्हा गावातले शेतकरी मला सांगायला आले की व तुमचं एवढं ज्या क्षेत्रावर हे फवारणी झाली हे प्लॉट चांगला दिसतोय, उठून दिसतोय इतर क्षेत्रापेक्षा, नेमकं काय केलंय तुम्ही. आता मलाही काय मी पाहिलेलंच नसल्यामुळं मी म्हणजे नेमकं त्यांना उत्तरं दिली नाहीत. परंतु जेव्हा मी आलो या शेतामध्ये पाहायला माझा स्वतःचा प्लॉट तेव्हा असं लक्षात आलं की खरोखरच या प्लॉटमध्ये आणि ज्या प्लॉटमध्ये फवारणी केली नाही त्याच्यामध्ये फरक पडलेला. तर तुम्ही ठीक आहे, तर तुम्ही दाखवू शकता तुमचं जे नॉन ट्रीटेड प्लॉट आहे तो. हो दाखवू शकतो. चालेल. हा बाजूलाच आहे. तर तुम्हाला पानांमध्ये आणि टोटल ग्रोथ मध्ये फरक आढळतो. फक्त 2 फवारण्या झालेल्या, आकार वाढला. आता इथून पुढे तुम्ही फवारण्या घेणार आहात का? हो बरं, घेणार आहे. त्याच्यामध्ये कंपनीने जे दिलेले आहेत कीटनाशक आणि ब्लूम आणि ग्रो हे तिन्ही एकत्र वापरणार आहात का तुम्ही? हो. चालेल. धन्यवाद सर. आता तुम्ही तुमचा नॉन ट्रीटेड जो प्लॉट आहे तो आम्हाला दाखवा. तर आपण ह्याची जवळून थोडीशी शूट करूया. टोटल जी ग्रोथ आहे जवळजवळ उंची किती आहे साहेब याची? आता जवळपास हा बघा कमरेलच्या वरती माझ्या हा कापूस. बरोबर. साधारणपणे 3.5 फूट ते 4 फूट हा कापूस आहे. बरं. ट्रीटेड प्लॉटची आपण माहिती घेतली आणि ट्रीटेड आणि नॉन ट्रीटेड मध्ये तुम्हाला काय फरक आढळला ते सांगा. आता जिथे उभं आहोत इथे ही आपल्या कंपनीचा औषधाचा उपयोग इथं केलेला नाही. बर. तर आज ज्या क्षेत्रात आपण उभे आहोत इथे सध्या आता याची उंची, या झाडाची उंची आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी कमरेपेक्षा वरती उंची दाखवली होती. ही गुडघ्याला लागते. साधारण गुडघ्याला लागते. गुडघ्या किंवा गुडघ्याच्या थोडंसं वरती. पानांची संख्या भरपूर आहे दोन्हीकडे, पण फक्त पाना